नमस्कार मंडळी, आज आपण मस्त हिवाळा स्पेशल असे डिंकाचे लाडू पाहणार आहोत। डिंकाचे लाडू म्हणलं की त्यामध्ये मेथीचे दाणे आवर्जून टाकतो। तर मेथीचा कडूपणा कमी होण्यासाठी खास अशा मी टिप्स सांगितलेल्या आहेत आणि जी ही खारीक पावडर आहे मी घरीच दळून घेतलेली आहे। त्यासाठी खास टिप्स वापरलेला आहे। खारीक पावडर कशी करायची हे सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। तर इथे 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबरं घेतलेला आहे। खोबरं मी खिसून घेतलेला आहे अर्ध आणि अर्ध मिक्सरला वाटून घेतलेला आहे। तर ते 2 मिनिटं तुपावर परतून साईडला काढून ठेवलेला आहे। जास्तीचं तूप टाकून डिंक तळून घेते। तर छान असं डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि हे डिंक सगळा काढून घेऊन जास्तीचं त्यामध्ये तूप टाकलेलं आहे। तर 2 किलो मिश्रणासाठी 1 किलो तूप टाकलेला आहे आणि 1 किलो गूळ टाकलेला आहे। असं अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर आता हे सगळं जे खारीक आणि खोबऱ्याची जे पावडर होते आणि खिसलेलं खोबरं होतं ते सगळं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये मी भाजून एकदम अशी ओबडधोबड वाटून घेतलेली तिळाची पावडर टाकलेली आहे। तिळामुळे छान प्रकारे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळतो आणि त्यामध्ये बदाम, काजू बदाम किंवा पिस्ता तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा टाकू शकता, ते सुद्धा टाकलेलं आहे। विलायची पावडर टाकलेली आहे साखरेत वाटून आणि जी आपण डिंक तळलेली होती ती सुद्धा मिक्सरला वाटून टाकलेली आहे। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। सगळे पदार्थ छान असे एकजीव होतील। तर थोडं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामुळे मिक्स करता अगदी लवकर येईल अशा पद्धतीने बघा। तर इथं मी मिक्सरला वाटायचं विसरून गेले होते। जायफळ घेतलेले आहेत 2। तर जायफळमुळे आपल्या खूप प्रकारच्या अशा आजारापासून जायफळ आपल्याला दूर ठेवते। खास करून कंबरदुखीमध्ये स्पेशली महिलांसाठी खूप उपयोगी आहे। त्यासाठी जायफळ भरपूर प्रमाणात घाला आणि छान सुद्धा टेस्ट आणि वास येते। तर आपलं बघा इथं मी 100 ग्राम खसखस घेतलेली आहे आणि 2 चमचे मेथीचे दाणे ते तुपामध्ये गूळ आणि तुपाच्या मिश्रणात असं फेस येईपर्यंत आपल्याला गूळ छान तुपामध्ये शिजून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने थोडासा फेस यायला लागला गुळाला की छान यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत। गुळामध्ये खसखस आणि मेथीचे दाणे टाकल्यामुळे मेथीच्या दाण्याचा कडूपणा थोडा कमी होतो आणि खसखस सुद्धा गुळामध्ये छान अशी तळल्या जाते। तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे। जेव्हा गरम गरम असते तेव्हाच ह्या मिश्रणापासून लाडू बनवायचे। थोडंफार कोमट झाल्यावर लगेच लाडू बनवायचे। थंड झाल्यावर हे लाडू वळता येत नाही, त्यामुळे अगदी घाईने आपल्याला हे पटपट करायचे। जर लाडू वळत नसतील, हे मिश्रण थंड झालं तर अजून काय करायचं, त्याच कढईमध्ये 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। त्यामुळे मिश्रण गरम होते, गूळ जो आहे तो गरम होतो आणि छान प्रकारे लाडू वळता येतो। कढईमध्ये टाकून 2 मिनिटं परतून अजून सेम पद्धतीनं लाडू बनवून घ्या। तर अशाच पद्धतीचे मस्त आपले पौष्टिक असे डिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता। तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा टाकू शकता, पण तेलाऐवजी तूप आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। तर अशा पद्धतीचे आपले हे छान असे खारीक खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। दररोज एक मुलांसाठी किंवा घरच्यांसाठी आवर्जून ह्या पद्धतीने नक्की बनवा। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर 2 किलो मिश्रणासाठी मी इथं 1 किलो तूप आणि 1 किलो गूळ घेतलेला आहे। तर किती मस्त असे आपले हे लाडू झालेले आहेत, अजिबात कडू लागत नाहीत। त्यामुळे तुम्ही गुळामध्ये खसखस आणि मेथीची पावडर टाकू शकता। तर अशा पद्धतीची ही आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। ही पद्धत वापरून एकदा लाडू बनवा, कमेंट्स करा। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।